अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय। काही भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतलीये तर काही ठिकाणी धो-धो पाऊस पडतोय। पावसानं दडी मारल्यामुळे आता बळीराजा चिंतेत सापडलाय। आज राज्यातील तब्बल 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। आता ते 5 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा सविस्तर जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। तर या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे। आता ते 5 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात। तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। या सर्व जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळतील। तर जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये श्रावण सरी कोसळण्याचा अंदाज आहे। या ठिकाणी ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळेल। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। त्यालाच लागून समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। अशामध्ये हे क्षेत्र आज अधिक ठळक होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम पावसावर होताना पाहायला मिळतोय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।